नमस्कार, मी आर.जे. सुमेध जाधव आपलं स्वागत करीत आहे सुरादेश 89.6 FM मध्ये. आज आपल्यासोबत आहे एक बहुआयामी व्यक्ती. या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं की ही व्यक्ती आहे LLB, MBA, PGDA, DHRM आणि DIT मध्ये आहेत. सध्या ते नोकरी करत आहेत आणि गमत अशी की समाजसेवेमध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या पुरस्काराची संख्या पाहता आजचा दिवससुद्धा कमी पडेल, पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला काही पुरस्कार त्यांना सांगतो. तुम्हाला ऐकू इच्छितोय की पहिला पुरस्कार जो आहे तो ठाणे जिल्हा पुरस्कार, दुसरा स्वामी विवेकानंद डॉक्टर रुग्णमित्र समाजरत्न पुरस्कार, महाराष्ट्र गोमंतक सामाजिक पर्यटन व कला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय सामाजिक आरोग्य मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार, सन्मानमूर्ती गौरव स्वर्गीय सौ निराताई चिंतामण म्हात्रे पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, मा तुझे सलाम क्रांतीरत्न सामाजिक सेवा अवॉर्ड, यशोगाथा समाज गौरव सन्मान पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, सन्मान पत्र टिटवाळा महोत्सव, शिवसन्मान पुरस्कार, राजश्री शाहू महाराज सन्मान पुरस्कार 2020, कोविड योद्धा 2020, एकूण 4 पुरस्कार मिळालेत. तेव्हा सामाजिक कार्य गौरव पत्र देऊन सन्मानित केलेलं आहे. राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक महासन्मान 2021 आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वच्छता दूत म्हणून सन्माननीय अशी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. हे एवढे सगळे सन्मान घेताना माझी बोलताना पण तारंबळ उडाली, हे तुम्ही ऐकत आहात. पण ही तारंबळ याच्यासाठी उडालेली आहे की एवढी मोठी समाज उपयोगी व्यक्ती माझ्या समोर उभी आहे आणि एवढे सगळे समाजरत्न पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर मी कुठल्या उद्देशाने त्यांच्याशी काय बोलू हा असा प्रश्न पडलेला आहे. आपण माझ्या बाजूला आज ऐकणार आहात तुम्ही या रेडिओ सुरादेश 89.6 FM मध्ये डॉक्टर प्रमोद नांदगावकर यांना. प्रमोद सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या रेडिओ 89.6 FM मध्ये. धन्यवाद सर. सर, हे एवढे सगळे सामाजिक पुरस्कार म्हणजे ही अजून लिस्ट फार मोठी आहे, पण मी फार कमी पद्धतीने आणि इतक्या फास्ट पद्धतीने वाचली की माझीसुद्धा तारांबळ उडाली की काय काय अजून किती वाचू नये किती नाही. हे पुरस्कारांची संख्या ही वाढणारच आहे, असं तुमचं काम आहे. पण हे कार्य करताना याची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. सर, विशेष म्हणजे जे काम सुरू केलं, सामाजिक आवड फक्त वडिलांपासून होती. माझे वडील वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल कॉजला वगैरे काम करत होते आणि 1998 97-98 पासून कॉलेजमध्ये वगैरे असलं. आधी कॉलेजमध्ये पण आवड होती आणि कॉलेजनंतर जेव्हा आम्ही इथे टिटवाळामध्ये राहायला आलो तर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तिकडे सोशल कॉजला खूप स्कोप होता आणि मग आवड तिकडनं निर्माण झाली. ॲक्च्युली ही आवड जी असते काम करण्याची ते आपल्या मनामध्ये असली पाहिजे, त्याची आवड असली पाहिजे. लोक म्हणतात की काम करायला कुठे वेळ नाही, काही नाही. ज्याच्याकडे आवडच आहे त्याला सवड मिळते आणि सवड मिळाली की मग काम होऊ शकतं. आणि सोशल कॉजमध्ये पण मागाशी तुम्ही ते पुरस्काराबद्दल म्हटलं तर पुरस्कार हे फक्त तुमच्या जबाबदाऱ्या वाढत असतात सर. बरोबर. आणि त्या पुरस्कारांची म्हणजे पुरस्कार एक कार्य होत जातं, कार्य आपल्यातून घडत जातं आणि त्या घडल्यामुळे मग काही त्या पुरस्कारामुळे मग आपल्याला एक प्रेरणा मिळते. बरोबर. त्यातून एक प्रेरणा मिळाल्यामुळे मग ती जबाबदारी पण तेवढी वाढत जाते आणि अशा प्रकारे मग ती सुरुवात झाली कामाची. अनायासे घरातूनच ते मिळत गेले. आईवडिलांचे पुण्याही आहे आणि फॅमिलीचा सपोर्ट आहे, त्यामुळे हे एवढं कार्य मी आतापर्यंत करू शकलो सर. वा, खूप छान सर. पण ही सगळी समाजसेवा करताना बऱ्याच सर गोष्टी घडून येतात. म्हणजे सगळी सोंग करू शकतो पण आपण आर्थिक सोंग करू शकत नाही. मला तुमच्याकडनं ऐकायला हे नक्की आवडेल की पैसे नसले तरी समाजसेवा करता येते का? येते ना, न करायला काही अडचण नाही सर. प्रत्येक गोष्टीमध्ये कार्य करत असताना तन मन धनाने जे कार्य होतं ते समाजसेवेचं कार्य होत असतं. काही धन लावतात, काही मनाने आणि तनाने जिकडे काही सेवा करता येईल ते करता येते. आता आम्ही मेडिकल कॅम्प्स वगैरे ऑर्गनाईज करत असतो, तर ऑर्गनाईज करत असताना ज्या परिसरामध्ये करायचं आहे, आजच्या मुंबई वगैरे या परिसरामध्ये तिकडे जास्त प्रमाणामध्ये मेडिकल कॅम्प्स वगैरे डॉक्टर्स असा सर्व अवेलेबल असतात. पण जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स आणि लोकांना शासनाच्या ज्या सुविधा असतात त्या लोकांपर्यंत जात नसतात. आता हे करत असताना जे आजूबाजूच्या परिसरामधले जे लोकप्रतिनिधी असतात की सामाजिक संस्था असतात, या सामाजिक संस्थांना आहे ना हे अशा प्रकारचे उपक्रम राबवायची त्यांना गरज असते. मग त्याप्रमाणे ते जर आपल्याला ऑर्गनाईज त्यांना करत असले मी ते लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि त्या कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांच्या माध्यमातून काय असतं की काही लोक जे असं माझं असं वैयक्तिक मत आहे की समाजसेवा करण्यासाठी कुठेही असं पद किंवा पैशाची एवढी गरज लागत नाही.
कारण त्यामध्ये फक्त तुमच्यामध्ये करण्याची इच्छा असल्या पाहिजे, तुम्हाला वेळ देता आला पाहिजे. विशेष म्हणजे ते भाग आहे की तुमच्याकडे जर वेळ असेल आणि सवड असेल तर तुम्ही काम करू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आवड असली पाहिजे त्या कामाची. आणि ज्या ठिकाणी ज्या संस्था असतात काही असतात, ते लोक जर ऑर्गनाईज करतात, कुठल्या मेडिकल कॅम्प असो की कुठलाही शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, तर त्यावेळेला ऑर्गनाईज केल्यावरती जी लोक सेवा देणारे जी लोक असतात त्या आरोग्य क्षेत्रातले, त्यांना पण सेवा द्यायची असते. तर ते लोक फ्रीमध्ये किंवा मोफतमध्ये किंवा विनामूल्य ते लोक आपल्याबरोबर येत असतात सर. फक्त तिकडे ऑर्गनाईज जे करणारी लोक असतात त्यांचा काय भाग असतो की त्यात येणारी जी लोक आहेत त्या डॉक्टर्स येणार आहे, त्यांच्याबरोबरची टीम येणार असते, त्यांचा चहा पाण्याचा नाश्त्याचा खर्च, दुपारचं चहा पाणी, दुपारचं जेवण वगैरे केलं आणि तिथं एखादं फूल वगैरे, फुल न फुलाची बाग, त्याचा मान सन्मान केला तर ते लोक पण त्यावरती ते खुश होतात. पण त्यांना पण सेवा द्यायची असते. तेव्हा प्रत्येक ठिकाणी पैसाच पाहिजे असं काही नाही. माझं म्हणणं असं आहे की कुठलंही काम हे आपण विना पैशाचं पण आपण करू शकतो सर. सर एकंदरीत तुमचं मगाशी मी बायोडेटा वाचला, त्याच्यामध्ये MBA हे तुमचं कम्प्लीट झालेलं आहे. कधी असं वाटलं नाही का की, कारण की बरेचसे आजकालचे MBA झालेले माणसं आहेत की त्यांना त्यांची सोशल लाईफ करण्यापेक्षा आपलं घर भलं ना आपण भलं, आणि त्यातही तुम्ही LLB पण कम्प्लीट केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून कधी असं वाटलं नाही का की बाबा मी जरा जास्त या समाजसेवेसाठी वाहावत चाललो आहे, मी माझं स्वतःचं अस्तित्व वेगळं असं करू शकतो, चांगलं करू शकतो आणि चांगलं डेव्हलप होऊ शकता तुम्ही, म्हणजे आहातच, त्याबद्दल वाद नाहीच आहे. पण या सगळ्या डिग्री वाचताना कधी कधी असा विचार आला की अरे हे पण करता आलं असतं मला, असं कधी वाटलं? सर कसं आहे की शिक्षण मूलभूत पाया आहे प्रत्येक गोष्टीचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही सर मग. आणि शिक्षण कुठलंही वय नसतं शिक्षण घ्यायला, आपण मरेपर्यंत शिकत असतो. आणि त्या शिक्षणामध्ये फक्त डिग्रीच नाही आहे, तर शिकत असताना आपण लहान मुलांकडनं पण शिकतो, तरुण वर्गाकडनं पण शिकत असतो, जे आपल्यापेक्षा वयाने जास्त मोठे असतात, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण शिकत असतो. तर शिक्षणाला काही मर्यादा नसते. हे मी जेव्हा जॉबमध्ये आलो, शासकीय सेवेमध्ये आलो, त्यावेळेला माझं LLB चालू होतं आणि मी त्यावेळेला ठरवलं होतं की शिक्षण जेवढं आपल्याला करता येईल ते आपण करत राहू. आणि शिकत असताना मी ते LLB कंप्लीट केली. LLB शासकीय सेवेमध्ये असल्यामुळे मला नंतर कुठं असं जाणवलं नाही, पण मी ते विचार केला की फक्त LLB करून फायदा नाही. तर LLB करत असताना म्हटलं की आपल्याला शिक्षणामुळे काहीतरी आपलं नॉलेज अपडेट होईल. नॉलेज अपडेट केलं तर आपल्याला एक प्रेझेंट कोणाकडे गेल्यावरती कुठे करता प्रेझेंट करता येईल. म्हणून तर मी MBA केलं फायनान्समध्ये. MBA फायनान्स केल्यानंतर मला लक्षात आलं की आपण PG HRD पण करू. मग पोस्ट ग्रॅज्युएट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलं, DIT केलं कम्प्युटरच्या संदर्भामध्ये. आणि हे शिक्षण घेत असताना असं जाणवलं की वाटतं की बाबा कुठेतरी आपण एक वेगळं हे घ्यायला पाहिजे होतं. पण त्या म्हणजे समजा गव्हर्नमेंटमध्ये नसतो तर शासन कुठल्या तरी प्रायव्हेट नोकरीमध्ये जाऊन हे केलं जातं. पण मी समाधानी आहे सर. आणि समाधानी या बाबतीमध्ये आहे की देवाच्या कृपेने आज जॉईंट फॅमिलीबरोबर सोबत आहे, आई वडील आहे, फॅमिलीज आहे, बऱ्यापैकी पेमेंट्स आहे. शासनामध्ये पण असल्यामुळे 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे. तर 7व्या वेतन पगार पण बऱ्यापैकी असं काही हे नाही आहे. आणि सेकंडली पगाराचा जो भाग आणि हे करत असताना शिक्षणाबरोबर की शिक्षण तर घेतोय, शिक्षण कंप्लीट केलं, नंतर माझ्या डोक्यामध्ये PhDचं पण होतं. मग PhD काही कारणास्तव मी होऊ शकले नाही, म्हणजे जॉब होतं आणि फुल फ्लेश नाही करू शकलो. पण देवयोगाने कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीकडनं मला डॉक्टरेट पण मिळाली सोशल कॉजमध्ये, ऑनरेरियम म्हणून 23मध्ये डॉक्टरेट पण झाली त्यामध्ये. आणि हे करत असताना जॉब म्हणजे हे आपले कर्तव्य आहे, जॉब करणे किंवा कुठेतरी नोकरी करणे. तर नोकरीबरोबर सोशल कॉज हा माझा सेकंडरी हे झाला. आणि शनिवार रविवार असतं, त्या शनिवार रविवारमध्ये मला वेळ मिळायची आणि बाकीच्या कालावधीमध्ये मी माझा जॉब करून फॅमिलीला वेळ देता येईल तेवढं. पण याच्यामध्ये खरं बघायला गेलं तरी फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे सर. म्हणजे माझ्या आईवडिलांचे ते हे पुण्याही आहे ज्याच्यामुळे मी एवढं करू शकलो. फॅमिली म्हणजे माझे भाऊबंद आहे सर्व, नंतर माझी मिसेस आणि माझी मुलं, ज्या लोकांनी मला हा सपोर्ट केला त्यामुळे मी नोकरीबरोबर हे मी सोशल कॉजमध्ये एवढे वर्ष करू शकलो. त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे फॅमिलीचा, त्यामुळे मी आत्तापर्यंत करू शकलो. पण कुठे असं जाणवलं नाही की बाबा हे सोडून तिकडे जायला पाहिजे किंवा मग जॉब चांगलं प्रोफेशनमध्ये एवढं शिकलेलं आहे म्हणून कुठेतरी प्रोफेशन सोडा. ह्या प्रोफेशनमध्ये समाधानी आहे आणि देवाच्या कृपेने खूप चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे काढताना मला वेळ पण मिळतोय आणि वेळ काढावं लागतं सर, वेळाची कोणाकडे नसते, पण वेळ निघू शकते असं काय. कारण की काय असतं की साधारण जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या की शनिवार आणि रविवारी ह्या 2 गोष्टी आपण मोस्टली बरेचसे जण, सामान्य माणूस, सामान्य व्यक्ती घरासाठी वेळ देतो. पण तुमचं मगासपासून मी ऐकतो की एक फॅमिली सपोर्ट असल्यामुळे तुम्ही समाजाचं देणं काहीतरी आहात, म्हणून तुम्ही या सगळ्या सेवेमध्ये रुजू आहात आणि त्याचं कर्तृत्व मिळतंय, म्हणजे हे एवढे सगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. सर अजून एक प्रश्न असा आहे की हे सगळे करताना ही रेड स्वस्तिक नावाचं जे काही तुमची संस्था आहे
ही संस्था कधी स्थापन झाली, कारण की ह्या संस्थेचं भारतभर नाव आहे. बरोबर. आणि ते कशा पद्धतीने ती खुलली आणि आज ज्या लोकांचं एक काय म्हणता येईल की हक्काचं स्थान आहे की इथे आम्हाला नक्की काहीतरी आम्हाला मदत मिळेल किंवा कुठलाही मेडिकल फॅसिलिटी करायची असेल तर रेड स्वस्तिकच्या कुठल्याही सदस्याला फोन केला तर ती 100% पूर्ण करण्याची ती रेड स्वस्तिक संस्था तुमची पूर्ण करते. रेड स्वस्तिक सोसायटी सर 2001 मध्ये स्थापन झाली. माननीय डॉक्टर TS भाल साहेब हे यांचे फाउंडर आणि मेन मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्या सरांनी संस्था स्थापन केली. हे रिटायर होताना असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसमध्ये रिटायर झाले 1.5 वर्षापूर्वी. तर या सरांनी स्थापन केलं. IPS अधिकारी आहेत. त्यांनी स्थापन केली होती संस्था आणि संस्थेचा आता कारभार चालू आहे. फक्त भारतभर यांच्या शाखा नसून भारताच्या बाहेर पण काही ठिकाणी आमच्या शाखा आहेत जिथे हे लोक सोशल कॉजमध्ये काम करतात. आत्तापर्यंत कुंभमेळा असो, मेडिकल फील्डमध्ये असो, शैक्षणिक असो, सर्व भागामध्ये जेवढं आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून करता येईल. खूप चांगले वेल क्वालिफाईड लोक या संस्थेमध्ये आहेत. आर्किटेक्ट आहेत, काही सामाजिक काम करणारे लोक आहेत, भरपूर चांगले इंजिनियर्स आहेत वगैरे, डॉक्टर्स खूप प्रमाणात आहे. तर हे लोक तन मनाने धनाने सर्व इकडे काम करत आहे. मागील हा 24 वर्षाचा कार्यकाल निघून गेला. या कार्यकालामध्ये आत्तापर्यंत 70 लाखाच्या वरती लोकांना आपण सुविधा दिलेल्या आहेत. आता एवढी मोठी लोकांना बेनिफिट मिळालेले आहेत. आणि ज्या शासनाच्या सुविधा असतात त्या सुविधा लोकांपर्यंत जात नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि आम्ही स्वतः पण त्या सेवा देत असतो. आणि हायली क्वालिफाईड लोकांनी, हे सर्व सेल्फ मोटिवेटेड लोक आहेत. म्हणजे यांना बोलून आपण नाही करत आहे, हे स्वतःहून सेल्फ मोटिवेट झालेले लोक आहेत ते करत. तसंच मला पण माझा पण याच्यामध्ये सहभाग झाला. मग मी माझं भाग्य समजतो की ह्या मोठ्या संस्थेच्या बॅनरखाली, या संस्थेच्या माध्यमातून मी लोकांना सेवा देऊ शकतोय. कुठे ना कुठेतरी खारीचा वाटा मी त्यातलं हे करतोय की बाबा लोकांना मदत करता येईल, काही सेवा देता येईल, हे माझ्या त्याकडनं प्रयत्न चालू आहे. आणि या संस्थेचा कार्यभार आज चालूच आहे. वर्षानुवर्ष आता 24 वर्ष होऊन गेलेले आहे. तर जेवढं काही आपल्याला यातून देता येईल समाजासाठी काय करता येईल, हे त्यामागचा सर उद्देश आहे. सर, त्या पुढचा उपप्रश्न असा आहे की हे रेड स्वस्तिक किंवा अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. तुमचं फ्युचर प्लॅन म्हणजे तुमच्या डोक्यात असा ड्रीम प्रोजेक्ट कुठला आहे की मला हे या पोरांपर्यंत किंवा या लोकांसाठी मला असं काही ठरवलं वगैरे आहे का काही? सर, समाजामध्ये जेव्हा आपण सेवा देत असतो किंवा कुठे जात असतो त्या ठिकाणची लोक आपल्याला मदत करतात, तो भाग नाही आहे. तिकडच्या सामाजिक संस्था असतील, काही डॉक्टर्स असतील, काही लोकप्रतिनिधी असतात, ते स्वतःहून समोर मदत करत असतात. तर काही ठिकाणी असं दिसून येतं की आता जर स्पेसिफिकली जर हा एरिया बघायला गेलात तर मी असं नाही म्हणणार की ठाण्यापर्यंत चांगले हॉस्पिटल्स आहेत मोठे. कल्याणला पण काही सिलेक्टेड काही हॉस्पिटल्स आहे. पण जेव्हा काही गोष्टी असल्या, समजा कॅन्सरच्या संदर्भात असेल तर टाटालाच जावं लागतात. लोक पूर्ण भारताभर जी लोक आहेत ते टाटाच कॅन्सर हॉस्पिटल्सला जातात. आणि जी मोठी चांगले हॉस्पिटल्स आणि गरीब लोकांसाठी जे हॉस्पिटल्स आहेत ते तुम्ही बघाल तर सायन हॉस्पिटल आलं, तुमचं जे आलं, KM आलं, हे मुंबई साईडला आहे. ठाण्याच्या पुढे आलं की थोडं कुठेतरी असं जाणवतं की नाही आपल्या साईडला कुठेच काही दिसत नाही. खूप वेळा प्रयत्न केला की नाही आपली जी लोक आहेत तिकडची, ह्या लोकांकडे अशी चांगल्या सुविधा झाल्या पाहिजे, कमीत कमी पैशामध्ये मोठे बेडचे हॉस्पिटल्स ह्या साईडला होणं गरजेचं आहे. ठाण्याच्या पुढे हे कुठे दिसून येत नाही सर. दुसरी गोष्ट असं आहे की ज्या सुविधा असं शासनाच्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये कितीतरी असे हे आहेत, आजार आहेत, त्या आजारावरती शासन भरपूर काही देत असतं पण ते लोकांपर्यंत जात नाही. त्याचा अवेअरनेस किंवा त्याचा कुठला तरी लोकांपर्यंत जाण्याचं हे कळत नाही लोकांना की या सुविधांमध्ये, या सुविधा माध्यमातून लोक त्याचा फायदा घेऊ शकतील. हॉस्पिटल्स होणे फार गरजेचं आहे सर. ते रक्तपेढी पण असणे गरजेचं आहे. म्हणजे रक्ताचं पण फार महत्व. आम्ही जेव्हा मेडिकल कॅम्प करतो मी प्रत्येकाला इनिशिएट करतो की रक्तदान फार श्रेष्ठ दान आहे सर. कारण हे मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही, आपण पैसे देऊन बाजारात पण घेऊ शकत नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी की स्वतःची रक्ताचं दान पण करणं फार गरजेचं आहे. मेडिकल फील्ड बरोबर हे करत असताना ह्या गोष्टी फार गरजेचं आहे. तर स्वतःचं हॉस्पिटल सुविधा चांगल्या शासनाने लोकांपर्यंत द्यायला पाहिजे सर. सर, आतापर्यंत तुम्ही अंदाजे किती वेळा रक्तदान शिबिर घेतलं असेल अंदाजे? सर, पुष्कळ वेळा झालाय सर. आता कोविडचा त्या भागामध्ये तर पुष्कळ, कोविडला तर मी त्या पिरियडमध्ये सर म्हणजे मोठेपणा नाही सांगणार पण एक गुडविल आहे की लोकांचं पण तेवढं सहभागाने लोकांनी पण सर त्या कोविडच्या पिरियडमध्ये मी कमीत कमी 250 बॉटल्स दिलेल्या आहेत. इव्हन लोकांनी ॲप्रॉन घालून त्यावेळेला सॅनिटरी नॅपकिन्स लावून, आणि त्यावेळेला खरंच रक्ताची खूप गरज होती सर.
आणि महानगरपालिकेनं माहिती घेऊन आणि हे करून त्यावेळेला आम्ही प्रॉपर ॲप्रॉन हे ते करून पण त्यावेळेला कोविडमध्ये रक्तदान केलं होतं. कमी 250-300 बॉटल तर मी त्यावेळेला दिलं होतं. वर्षातून नाही म्हटलं तर एक 3-4 असतात मेडिकल स्कॅम्स होता. आत्तापर्यंत खूप 40-50 वर्षावरती मेडिकल स्कॅम जास्तच झाले असतील आणि मी स्वतः पण 64 वेळा रक्तदान केलेलं आहे. 65 वेळा रक्तदान झालेलं आहे सर. म्हणजे नुसतं बोलणं नाही तर करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण की काय की बऱ्याच वेळा रक्तदान करा हे बोलणारे 100 लोक भेटतात, पण स्वतः रक्तदान करून बोलणारे फार कमी म्हणतात. त्यातले तुम्ही आहेत सर. आणि सर तुमची एक खासियत आहे की जे बोलेल ते मी करून दाखवेन. यामुळे हा समाजरत्न इथे पुरस्कार, हा माणूस, हा व्यक्ती इथे टिकला आणि आज अभिमानाने आम्ही सांगू शकतो की एक प्रमोद नांदगावकर सारखी व्यक्ती आज आमच्या या स्टुडिओमध्ये रेडिओ FM सुरादेशमध्ये आज इकडे आहे आणि आम्हालाही खूप आनंद आहे. सर अजून एक प्रश्न खूप आहे तुम्हाला विचारण्यासारखे प्रश्न. अजून समाजसेवेबद्दल प्रश्न विचारताना कधी कधी काय होतं सर की लोकांच्या अपेक्षा खूप वाढतात. तर याचा कधी त्रास म्हणून कधी झालाय का की बाबा अरे थांब जरा, कधी असं वाटलंय ते? नाही सर, काय होतंय हे फील्ड बरोबर आहे सर. जे म्हणतात ना हा थँकलेस जॉब आहे सोशल कॉज म्हणून आणि आपण प्रयत्न करत असतो. मग समोरची व्यक्ती अपेक्षा राहतात. तुमचं म्हणणं प्रश्न बरोबर आहे. कधी कधी होतं सर, रात्री अपरात्री फोन येतात. पण काय असतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फोन करते त्याचा मागचा उद्देश असा असतो की त्याला माहिती आहे की या व्यक्तीला मी जर फोन केला कारण त्याच्या मोबाईलमध्ये भरपूर नंबर असतात, 500-1000च्या वरती नंबर असतील, पण तो स्पेसिफिकली आपल्यालाच फोन करतो. म्हणजे त्याचा मागचा उद्देश असा आहे की त्याला वाटतं की नाही मी यांना फोन केलं तर मला इकडनं काहीतरी आउटपुट मिळेल, किंवा इथून काहीतरी मला सोल्युशन मिळेल, किंवा इथून मला काहीतरी मदत मिळेल. मग ती व्यक्ती आपल्याला फोन करत असते. मग ती व्यक्ती कोणी असो, मग रात्री असो अपरात्री असो, आणि ज्याच्यावरती काही संकट आलेलं असतं की कोण अडचणीत असतो ती वेळ बघत नाही. त्याला त्याच्या भावना अशा असतात की कोणीतरी मला मदत करावी, कोणीतरी मला त्यावेळेला सांगावं की ह्याच्या मागचं सोल्युशन कसं निघेल. तर त्यांच्या अपेक्षा राहतात सर. माझा प्रयत्न असतो की माझ्याकडे येणारे फोन असतात की कोणी कॉन्टॅक्ट करतात, कोणी असो, मग ते कोणाच्या ओळखीच्या माध्यमातून असो की असे पण असतो. तर प्रयत्न असतो की जिथे जेवढं माझ्याकडनं मदत करता येईल, की जेवढं मी त्यांना माहिती देऊ शकेल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतो. मग ते जेवढ्या अपेक्षेला पुरेपूर उरेल ना उरेल ती गोष्ट भाग आहे, पण जेवढं आपल्याकडनं करता येईल तेवढा प्रयत्न करत असतो सर. सर अजून एक म्हणजे प्रश्न असा आहे की ही सगळी ताळमेळ म्हणजे तारेवरची कसरतच आहे. एका बाजूला तुम्ही जॉब, तुमचं प्रोफेशन असं आहे की तुम्ही एक VVIP म्हणजे मुळात क्लास 1 ऑफिसर आहात. त्याच पद्धतीने आम्ही हेही बघितलं की कुठल्या एखाद्या खेडेगावामध्ये तुम्ही जातात तेव्हा तिथे तुम्ही झाडू मारायला पण मागे पुढे बघत नाही. पण जेव्हा त्या लोकांना कळतं की अरे बापरे, ही व्यक्ती इथे येऊन आमच्याकडे असं असं काम करून जाते आणि इतक्या साधेपणाने राहते. प्रश्न हा आहे सर की ही सगळी तारांबळ करताना या तुमच्या शासकीय कामावर कधी परिणाम वगैरे पडला आहे का? नाही सर, आत्तापर्यंत कधी असं जुळून आलं नाही की हे नाही. ते सर प्रोफेशन वेगळं आहे सर. ते माझं कर्तव्य आहे सर. आणि कर्तव्य जबाबदाऱ्या करत असताना, त्या प्रोफेशनशी करत असताना इनामी इतबारे मला माझ्या शासकीय नोकरीमध्ये असताना त्या पदाचा मान ठेवणे, त्या पदाला मोठेपणा देणे आणि त्या पदाप्रमाणे काम करणे गरजेचं आहे. कारण तिथे करत असताना तारांबळ होते, नाही असं नाही. खूप कामाचा लोड असतो, प्रेशर असतो. जसं वरच्या पदावरती आपण जातो त्याप्रमाणे जबाबदारी पण तेवढ्या वाढत जातात सर. आणि त्याला आपल्याला उत्तर द्यायचं असतं, कारण आपण त्या पदावरती काम करत असतो. हे करत असताना फोन चालू असतात, माहिती घेत असतात, सोशल कॉज पण भाग आहे, बरोबर आहे. पण असं कधी तारांबळ होत नाही, असं काही मला जाणवलं नाही कधी. आणि आता काय झालंय की ते अंगवळणी पडलंय, सवय झाली आणि ते सवय झालेली आहे. त्यामुळे कधी फोन आला, काही आला, ऑफिस चालू आहे, मी सांगतो जरा मीटिंग चालू आहे, बसलोय, की मी काम चालू आहे, नंतर फोन करतो. समोरचे पण तेवढं ॲक्सेप्ट करतात. पण जेवढं आपल्याकडनं करते तेवढं होतं. आणि बाकीचे जे वेळ असतं त्या वेळामध्ये होऊन जातं. आणि सध्या काय झालंय, सोशल मीडिया किंवा माध्यम एवढं जबरदस्त झालंय सर की पहिल्या फील्डवरती काम झालं. बरोबर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सुरुवात कधी पण आपल्यापासून करायची असते सर, प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे प्रोफेशन हा टोटली वेगळा भाग आहे जेव्हा मी ऑफिसमध्ये असतो त्यामुळे. पण जेव्हा मी सोशलला येतो ना सर, तर त्यावेळी तो ओरा निघून जातो. तो इगो आपल्या मनातला निघून गेला ना की तुम्ही सर्व काम करता. मग त्या सोशलमध्ये मेडिकल फील्डला मी जेव्हा होतो, मग ते स्टेज लावणे, टेबल खुर्च्या लावणे, कचरा काढणे, साफसफाई करणे, त्यामध्ये तो प्रोफेशन आडवा येत नाही. तेव्हा मी क्लास 1 ऑफिसर आहे, तो ऑफिसमध्ये. ते एकदा ऑफिस सुटलं की मग घर असलं,
तर फॅमिलीसारखं झालं आणि सोशल कॉजला फील्डवरती असलं की एक कार्यकर्ता एक सामाजिक काम करायचं त्या उद्देशाने काम असतं सर. नक्कीच सर, कारण की तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला होतात की सोशल म्हणजे समाजकार्याचा वसा हा वडिलांपासूनच आलेला आहे आणि मुळात माझ्या मते कुठेतरी हे संत वर्ग, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत गाडगे महाराज या सगळ्यांचं कुठेतरी विचार तुमच्या घरात कुठेतरी रोवलेत, म्हणून ही सगळी प्रथा तुमच्या घरापासून सुरुवात झालेली आहे समाजसेवेची. सर, कधी कधी असंही होत असेल की तुमच्या या समाजसेवेच्या प्रकरणात कधी कधी तुमच्याच एखाद्या ऑफिसमधल्या व्यक्तीला गरज पडत असेल आणि माझा माणूस माझ्या बाजूला आहे पण मला माहिती नाही, असं कधी झालंय का? खूप वेळा झालाय सर. काय झालं सर, एवढे वर्ष करत आलो ना तर पहिल्यांदा लोकांना माहितीच नसायचं. आता मागील 5-6 वर्षामध्ये लोकांना कळायला लागलं, कारण फेसबुक आलं, म्हणजे सोशल मीडिया एवढा अपग्रेड झाला आहे ज्याच्यामुळे लोकांना कळायला लागलं आहे की आपल्याबरोबर फेसबुकला बघतात, काही लोक फोटोज काढतात, काही ठिकाणी पुरस्कार असले की त्याचे फोन जातात. मला कधी कधी थर्ड पर्सनचे फोन्स येतात. इव्हन माझ्या ऑफिसमध्ये होते सर की बाजूच्या कॅबिन बाजूची लोक आहे, अरे तू हे काम करतो एवढे वर्ष माहितीच नाही आम्हाला, आणि त्यांना कुठेतरी कोणाच्या माध्यमातून, मित्राच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कुठल्या तरी ग्रुपवरती काही फोटोज येतात, अरे तुम्ही इकडे येऊन गेलात का, तुम्ही मेडिकल कॅम्पला होता का, असे ते विचारतात कधी. आणि कसं असं स्वतःहून सांगायची गरज नाही वाटली सर आत्तापर्यंत, कारण सोशल कॉजमध्ये सामाजिक काम करताना असं जाणवलं नाही मला की ह्याला सांगायला पाहिजे का नाही. माझ्यापर्यंत येतं, मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांना त्याचा बेनिफिट कसा होईल, कारण जे गरजवंत असतात, गरजू असतात, त्यांना आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे आपण, तो त्यामागचा. मी फक्त एक मिडलमॅन म्हणून काम करतोय, माध्यम आहे माझं, ज्या माध्यमातून डॉक्टर्स असतील काही फील्डमध्ये, शैक्षणिक साहित्य देण्याच्या फील्डमधले असतील काही, आपल्याकडनं जेवढं होतं ते आपण पगारातून जेवढं आपल्याकडे करता येतं तेवढं आपण करत असतो, असं नाही आहे. पण जेवढं त्यांना कुठे मेडिकल फील्डमध्ये पण काही आरोग्य शिबिर असतील, मेडिकल कॅम्प्स असतील किंवा रक्तदान शिबिर्स असतील, तर त्यामुळे मी माध्यमाचं काम करत असतो. मग तिकडची जी संस्था असेल किंवा डॉक्टर्स असतील तिकडचे, हे त्यांना हे घेऊन माध्यमातून त्यांना सेवा देत असतो. अशा प्रकारचं काम चालवायचं. सर, म्हणजे आम्हाला तुमच्या फॅमिलीबद्दल जेवढं माहिती आहे, आता तुमचा एक मोठा मुलगा जो आता डॉक्टरेट करतोय, मला वाटतं तुम्ही हा सगळा विचार करूनच त्याला डॉक्टरेट करण्यासाठी प्रवृत्त केलाय का त्याच्यात म्हणजे हा रक्तातच आहे समाजसेवेचा वसा, असं काही आहे? तसं नाही सर, वडिलांना बघत बघत आम्ही करायला शिकलो सर. बरोबर. सेकंडली मी तुम्हाला म्हटलं ना सर की वेळ द्यावा लागतो फॅमिलीजला, तुम्ही म्हणता बरोबर आहे, त्यांचा पण हक्क आहे. पण जेव्हा जेव्हा कुठे मेडिकल कॅम्प्स असतात, आरोग्य मेडिकल कॅम्प्स असो, रक्तदान शिबिर असो किंवा काही शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल किंवा खाऊ द्यायचं असेल, काही असेल, तर मी माझ्या मुलांना घेऊन जातो सोबत, मी माझ्या फॅमिलीला घेऊन जातो सोबत की चला की बघा कसं असं का असतं. आणि त्यांना लहानपणापासून त्यांचे बड्डे असले काही असलं तरी मग आम्ही त्यांना घेऊन जाऊन कुठे अन्नदान असेल, काही प्रोग्राम्स असतील, गाण्याचे प्रोग्राम्स असतील, काही असतील, तर त्यांना सोबत घेऊन जायचं होतं. तर मुलांना माहिती आहे की कुठे वडील जातात आहे, माझ्या मिसेसला पण माहिती आहे की माझे मिस्टर कुठे जातात आहे, ते पण स्वतः येतात, ती आवड आहे त्यांना. माझ्या आई वडिलांना माहिती आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये म्हणजे जेवढे भाऊ बनत आहेत, माझे भाऊ जेवढे, आमची जॉईंट फॅमिली, आम्ही सर्व एकत्र राहतो. तर एकत्र असल्यामुळे मला खूप मोठा स्कोप मिळाला खरं सांगायचं म्हटलं तर. मी हे का काम करू शकलं सर, त्यामागचं कारण आहे असं आहे की माझी फॅमिली म्हणजे माझे आई वडील, माझे भाऊबंद, त्यांच्या वाईफ्स, मुलं, माझी बायको, माझी मुलं, ह्या लोकांनी कधी ह्या कामासाठी मला हे नाही केलेलं आहे की तुम्ही जाऊ नका. थोडंसं आपल्या जे श्रोते जे ऐकणार आहेत ना त्यांना फक्त एक गोष्ट सांगायची की आजच्या युगामध्ये प्रत्येक माणसाचं लग्न झाल्यानंतर त्याचं स्वप्न असतं की मी, माझी बायको आणि माझी मुलं, बस आम्ही मस्त एका फ्लॅटमध्ये राहू आणि धमाल करू. यू आर द वन पर्सन की आज तुम्ही इथे आमच्या रेडिओ FM मध्ये सांगतायत की माझ्या घरात आई वडील, माझे भाऊ, त्यांचे 2 वाईफ, म्हणजे त्यांची फॅमिली, तुमची फॅमिलीची सगळी मोठी जंगम जॉईंट फॅमिली एकत्र राहते. 2025 मध्ये ऐका जरा, 2025 मध्ये हे सगळं तुम्ही ऐकता आहात. हे 1975 नाही आहे, तर हे 50 वर्षाच्या पुढे 2025 आहे. आणि सर सांगतायत की एवढी मोठी फॅमिली सर एकत्र राहतात आणि त्यांना प्राऊड फील होतं की हे सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत. सर, ही खरंच तुम्ही काहीतरी चांगलं पुण्य कमवलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कदाचित मला वाटतं हे पुण्य तुम्ही जे काही समाजसेवा करतायत त्याच्यातनं मिळणारा आशीर्वाद आहे. खरी गोष्ट आहे सर, हे फार मोठं पुण्य. म्हणजे आम्ही टिटवाळामध्ये महागणपतीच्या दारी राहतोय, म्हणजे देवाच्या दारी आहोत. सेकंडली आईवडिलांची पुण्य आहे की आम्ही सर्व भाऊ आज एकत्र आहोत, आमची फॅमिली सर्व एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये बॉन्डिंग आहे सर. त्यामुळे काय असं की समाधान फार महत्वाचं असतं सर आयुष्यामध्ये. मग समाधान तुमच्या जॉबमधलं असो, समाधान तुमच्या खाण्यापिण्यामध्ये असलं, तुमच्या आर्थिक सुबत्तावरती असेल किंवा काही ज्या इच्छा आकांक्षा असतात, तुम्ही जर समाधानी असाल ना सर आयुष्यामध्ये तर काही अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे ही जॉईंट फॅमिली आम्ही आत्ताही जी आहे
ते आम्ही एकत्र त्या पद्धतीने की एक आई वडील सोबत आहे, आम्ही सर्व भाऊ एकत्र आहोत, त्यांच्या फॅमिलीज आहे, त्यांच्या मिसेस आहे, मुलं आहेत, सर्व एकत्र राहण्यामागचं कारण तेच आहे की आमच्यामध्ये एकमेकांमध्ये बॉन्डिंग आहे, एकमेकांबद्दल विश्वास आहे की बाबा जे आहे, आणि एकमेकांना अंडरस्टँडिंग आहे. सर्व विश्वास म्हणजे एकमेकांबद्दल अंडरस्टँडिंग आहे. या अंडरस्टँडिंगवर ते सर्व चाललेलं आहे सर. त्यामुळे मी एवढं काम करू शकतोय, आज पण तुमच्याकडे येऊ शकलो, घरी सर्व कार्यक्रम हे असताना सुद्धा. त्यामागची कारणं ही आहेत की वेळ देऊ शकतोय सर, फार महत्वाचं म्हणजे. सर ही वेळ खूप महत्त्वाची आहे आणि आपण इतका महत्त्वाचा वेळ आज या सुरादेश रेडिओ FM 89.6ला दिलात, त्याबद्दल म्हणावे तितके आभार कमी आहेत. कारण की ज्या लेवलचे व्यक्ती आज या FM रेडिओ वाहिनीला ज्यांनी आपल्याला व्हिजिट दिलेली आहे, असे डॉक्टर प्रमोद नंदगावकर सर, ज्यांना तुम्ही मगासपासून ऐकत आहात, तर ही अशी आसामी व्यक्ती आहे की हा एक इंटरव्ह्यू पण हा छोटा इंटरव्ह्यू नाही, तर सरांना अनेक प्रश्न विचारायचे, त्याचे 2 किंवा 3 पार्ट होतील. कारण की सर एक कलाकार व्यक्ती म्हणून पण वेगळी आहे, त्यांचे पैलू अनेक आहेत, ते कलाकार घडवणारे आहेत. आता मी त्या विषयाला हात घालायला गेलो तर कमीत कमी माझ्यामध्ये अर्धा तास जाईल. पण सर थोडक्यात मी सरांना असं आमच्या श्रोत्यांना ऐकू इच्छितो की सरांचं गंधर्व गुरुकुल हे टिटवाळ्याला मोठं इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये कमीत कमी 10 ते 15 कलाकार शिक्षक आहेत, ज्याच्यामध्ये गाणं, तबला, पेटी, नुसतं नृत्य नाही तर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, भरतनाट्यम, कथ्थक, त्याच्यानंतर झॅझ वगैरे वेगवेगळ्या पद्धती, गिटार, तबला, कीबोर्ड. सर एवढं सगळं तुमच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं आहे आणि तुम्ही कलाकार घडवण्याची मशीन एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकलेली आहे. काय वाटतंय सगळं हे बघताना, म्हणजे हे सगळं कसं हँडल होत आहे सर? हा योग जुळून आला 8 वर्षापूर्वी. मुलाचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस बसले, ते मैफिल होती, झाडं लावली, झाडावर लावता पर्यावरणाचं आम्ही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड लोक आहोत, पर्यावरण डिपार्टमेंटचं, तर आम्हाला ती आवड आहे. तर त्या झाडं लावणं, हे लावणं, तर पावसाळ्यात आणि योगाने सर्व आमचे मित्रपरिवार सर्व आम्ही बसलो होतो आणि सुरुवात झाली. तिकडे कोण मिसेसला म्हटलं जरा गरम गरम पाऊस पडतोय, भजीवर हे कर म्हटलं, आणि त्यावेळेला एक मैफिल रंगली. आमचे जवळचे मित्र वगैरे, कोण कविता म्हणते, कोण गाणं म्हणते. मग त्या डोक्यात एक कंपला आलं की नाही यार, टिटवाळमध्ये काहीतरी झालं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने एक गंधर्व कलाधारा म्हणून त्यावेळेला एक सुरुवात केली आणि मग छोटे मोठे कार्यक्रम दिवाळी, गणेशोत्सवमध्ये, नंतर नवरात्रीमध्ये अशा प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम करायचे. मग ते कार्यक्रम चालू होत असताना मग लक्षात आलं लोकांना की सर आमच्या मुलांना, म्हणजे खरी फॅक्ट आहे, माझा मुलगा पण कल्याणला शिकायला जायचा चित्रकलेसाठी वगैरे, काही बाहेर जावं लागायचं. इथे टिटवाळामध्ये तसं आजूबाजूला काही नव्हतं. आणि टिटवाळा हा जो परिसराच्या आजूबाजूला खूप चांगली गावं आहेत, जी मोठी मोठी गाव, तिकडे लोकांना प्लॅटफॉर्म मिळावा, त्या उद्देशाने मी ही संस्था थोडं एक सुरुवात केली. आणि योगाने 3 ते 4 टीचर्स होते सुरुवातीला. आज देवाची कृपा आहे आणि जे जुडलेले लोक आहेत ना सर, विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की हा एक म्हणजे एक मॅडम, म्हणजे माझी मिसेस जी आहे वैदेही प्रमोद नांदगाव, ती स्वतः हे सर्व हँडल करते. ती ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर आहे, एवढ्या वर्षापासून ती बघते. पण तिची जी बॉन्डिंग आहे, तिने ज्या लोकांना, आमच्या सोबत ज्या लोकांना जे कला टीचर्स आहेत, हे टीचर्स म्हणून असं हे नाही आहे की त्या संचालिकांनी ते टीचर्स आहेत, नाही, ते एकमेकाची बॉन्डिंग आहे एकमेकांची, की नाही आपले कलाकार घडले पाहिजे, मुलं तयार झाली पाहिजे. आणि त्या मुलांच्या अनुषंगाने हे नाही आहे की एकत्र मिळून ते लोक करतात आहे. म्हणून माझ्याकडे येणारे टीचर्स मग शहापूरवरनं पण येतात, काही लोक एवढं लांबून कल्याण इकडनं येतात आणि त्यांची पण ते पण आवडीने हे करतात. म्हणजे तो फक्त इंटरॅक्शनचा भाग नाही की मी आलो, शिकवलं, पैसे घेतले, असं नाही आहे. गरीब घरातली पण मुलं आहेत, त्यांच्यासाठी पण जेवढं काय आमच्याकडे करतात, त्यांचं काय फीचे इश्यू असे काही आम्ही ॲडजस्ट, मुलं तयार झाली पाहिजे, मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्या उद्देशाने सुरू केलेलं हे आहे. आणि हे चालू आहे सर. आणि देवाच्या कृपेने खूप चांगले लोक भेटलेले आहेत, टीचर्स मिळालेले आहेत, त्यामुळे हे शक्य चाललंय, बाकी काही नाही सर. सर मुळात कुठेतरी कास्टमध्ये एक माणसाचा स्वभाव, माणूस जर एक पैलू जोडत जातो, तर तुमचे असे एक वेगवेगळे पैलू आहेत. कुठे समाजसेवा, कुठे तुम्ही एक क्लास 1 ऑफिसर, कुठे तुमचं रेड स्वस्तिक संस्थेचं एक वेगळं काम, तुमचं स्वतःचं समाजसेवेचं वेगळं काम, त्याच्यानंतर मध्येच हे सगळं गंधर्व कलाधारा वगैरे. तर हे तुमच्या अंगातले वेगवेगळे पैलू जे आहेत ना, ते तुम्ही जोडलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासोबतची माणसंसुद्धा अशा प्रकारे जोडतात की जो तुम्हाला टच होईल तो तुमच्यासाठी एक प्रकारे फॅमिली मेंबर होऊन जातो. आजही आम्ही बघितलं, गंधर्व कलाधारा असो किंवा तुमचं सामाजिक संस्थामधले सगळे जे तुमच्या जोडीला काम करणारे व्यक्ती असो, तुम्ही ते माझ्या जोडीला काम करतात म्हणून असं नाही बघितलंय, हे माझे फॅमिली मेंबर आहेत. ह्या पद्धतीने ट्रीट केल्यामुळे तुमचा हा सगळा पसारा असा मस्तपैकी वाढलेला आहे. त्याच्यामुळे हे काम करायला तुम्हाला, मला असं वाटतं की कदाचित
सोपं जात असेल की हा स्वभाव जो आहे, हा स्वभाव आपलेपणाचा स्वभाव जो तुम्ही कमवलेला आहे, हा लोकांमध्ये आपलेपणा फार कमी लोकांमध्ये असतो जो तुमच्याकडे आहे, की हे सगळं तुम्ही आत्मसात केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची कामाची पद्धत जी काही चालू आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाताना सर, एक साईडला तुमची सामाजिक संस्था म्हणजे समाजकार्य, एक साईडला तुमचं जॉब, एक साईडला हे सगळं कलेचं वगैरे, या सगळ्यामध्ये गोष्टींमध्ये ऐकणाऱ्यांना प्रश्न पडत असेल की हा माणूस स्वतःसाठी वेळ देतो की नाही. तर तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा प्रमोद नांदगावकर सर तुम्हाला भेटतील तेव्हा मस्त टी शर्ट आणि जीन्समध्ये एकदम फिट अँड फाईन माणूस भेटेल. तर स्वतःसाठी कसा वेळ देता? हा प्रश्न स्वतःसाठी आता काय राहिलंच नाही सर. आता सर्व समाजासाठीच केलेलं आहे आणि त्यालाच व्हायलेलं आहे, त्यामध्येच वेळ जातोय. ऑफिस आहे, घर आहे, फॅमिलीज आहे. समाजासाठी करत राहतो, फॅमिलीला वेळ देऊ शकणार नाही. फॅमिलीकडे वेळ द्यायला गेलो तर समाजासाठी काही करू शकणार नाही. म्हणजे जेवढा वेळ मिळतोय आपल्यासाठी तेवढा वेळ समाजासाठी, फॅमिलीसाठी द्यायचं हे ठरवलेलं आहे सर. जी आपली येतात ते आपले समजायचं दिवस एक. आणि एक आहे की ह्या फील्डमध्ये सोशलला आहोत हे आहे तर चांगले चांगले लोक भेटतात. चांगल्या लोकांना काय काय शिकण्यासारखं. मी मगाशी म्हटलं की शिक्षणाला वय नसतं आणि शिक्षण आपल्या लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आपण शिकू शकतो. तर असे चांगले लोक, त्यांना एक एनर्जी मिळते. खूप चांगले लोक आहेत ज्यांच्याकडे आपल्याला एक चांगली एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. आणि ती ऊर्जा जी असते ना, ती आपल्याला मनुष्याला म्हणतात ना की एक चांगल्या वेगळ्या ह्याच्यात घेऊन जातात. त्यामुळे ती एनर्जी आपल्याला जी असते त्यामुळे काही अडचण राहत नाही सर. आणि चालू आहे तो वेळ काय जसं मिळेल त्याप्रमाणे देत राहतो. आता ठीक आहे सर, मग खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. कारण की सर कसं आहे की चेहरा बोलतो. जो माणूस समाधानी असतो त्याचा चेहरा आनंदी राहतो. तसं तुम्ही नेहमी स्वच्छंद आणि आनंदी राहो ही आमच्या रेडिओ स्वरादेशकडनं देवाला प्रार्थना असेल. आणि सर खूप वेळ दिला आणि खूप छान गप्पा आपण मारल्यात आणि खूप छान उत्तरं पण दिलेली आहेत तुम्ही. आणि सर एक छोटा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक प्रश्न छोटा विचारायचा राहिला आहे की मी मगाशी तुमची डायरी आणि ते सगळं वाचताना मी तेच सांगतोय की जेवढं प्रश्न विचारू याचे 3 किंवा 4 पार्ट होतील असे सलग आपल्या मुलाखतीचे. कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून तुम्हाला स्वच्छता दूत हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर हा याचं वैशिष्ट्य आणि हे कशा पद्धतीने जर आम्हाला थोडंसं कळलं तर बरं होईल. कोविडच्या आधी आपल्याकडे कोकरे सर म्हणून होते उपायुक्त, त्यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन आणि हा विषय चालला होता शून्य कचरा मोहीमचा. आणि ते सर इकडे आले होते, त्यांना योगायोगाने माझा रेफरन्स मिळाला होता सरांना. मग त्यांनी मला बोललं की आपल्याला इकडे घनकचरा व्यवस्थापन आणि या संदर्भामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस करायचा आहे. आणि अवेअरनेस करण्यासाठी मग त्यांनी मला ऑफिशियली एक स्वच्छता दूत म्हणून त्यांनी मला अपॉइंट केलं. आणि त्यांच्याकडे मी थोडं शिकून घेतलं की नक्की घनकचरा व्यवस्थापन म्हणून काय. सतत एक फार गरज आहे सर. सर्व ठिकाणी जे शून्य कचरा, ओला कचरा काय, सुका कचरा काय, त्याचं वर्गीकरण करणं काय गरजेचं आहे, बायोमेडिकल वेस्ट काय, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं. आणि त्यावेळेला योगायोगाने आणि नंतर मग जे सुरू केलं आम्ही आणि कोविड चालू झालं. तरी पण मी समजतो ना काही गोष्टीसाठी भाग्य लागतं. म्हणजे कोविड एका दृष्टीने लोकांना म्हणजे खूप त्रास झाला समाजाच्या, म्हणजे लोकांना जाणीव झाली की जीवन काय आणि मग कसं जगू शकतो माणूस. मग तो पैशावाला असो की एक गरीब असो, सर्वांनी त्यामध्ये धसका घेतला होता. आणि त्या पिरियडमध्ये ऑफिसेस बंद आहे. मी त्यावेळेला 5-5 प्रेझेंटेशन एका दिवसाला करत होतो सर, लोकांच्या अवेअरनेससाठी याच्यामध्ये. पण टचवूड कुठेही आपल्याला काही हे झालं नाही. आणि त्या माध्यमातून मग अवेअरनेसचं एवढं वाढत गेलं. मग त्या अवेअरनेस मग माझ्या आत्तापर्यंत 200च्या वरती अवेअरनेसचे कॅम्प झाले सर. मी स्वतः जाऊन प्रेझेंटेशन्स दिले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व ठिकाणी. जिथे इव्हन टिटवाळ्यामध्ये पण खूप सोसायट्याच केल्या. चाळीमधले लोकांचे प्रश्न वेगळे असतात, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न वेगळे असतात. आणि त्या माध्यमातून मग मी स्वच्छता दूत म्हणून मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह्याच्याखाली आत्तापर्यंत 200च्या वरती प्रेझेंटेशन्स झाले. आणि मी काही ठिकाणी मला बोलवतात आत्ताही, तर मी तिकडे जाऊन त्यांना अवेअरनेस देतो की शून्य कचरा मोहीम काय, घनकचरा व्यवस्थापन आणि ती काळाची काय गरज आहे. अशा प्रकारचं सर एक म्हणजे याहून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता हळूहळू सगळीकडे म्हणजे इतकं वाढलेलं आहे क्षेत्र की प्रत्येक गावामध्ये आधी ते गाव म्हटलं जायचं, पण आता त्या गावात पण हळूहळू सुखसुविधा उपलब्ध झाल्यामुळे हळूहळू तिकडची माणसं पण वाढल्या गेलेली आहेत. पण आता सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे तो डम्पिंग ग्राउंडचा. म्हणजे काय होतं की सर आता गावात पण कचरा
कधी कधी काय होतं की कंपन्यांज वगैरे वगैरे त्या पण त्या पाण्यात सुरू जात आहेत, तो लोक गावाचा कचरा एका ठिकाणी नेत आहेत. पण याचा प्रॉब्लेम असा होतो की ह्यांना अजून डम्पिंग ग्राउंड सिस्टम काय आहे गावच्या लोकांना, अथवा काय कशा पद्धतीने हे करू शकतो वगैरे आपण, हे जर कळलं तुमच्या थ्रू तर काय होईल की एका ठिकाणी कचरा लावून त्याचा परत निचरा कसा करायचा आणि मग परत ते आपल्या लोकांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील. सर चांगला प्रश्न विचारला आपण या बाबतीमध्ये. महत्त्वाचं म्हणजे काय असतं की डम्पिंग हे सोल्युशन नाही सर. कल्याणला तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा आपला आधारवाडीला फार मोठं डम्पिंग होतं आणि त्यामध्ये तो कचरा येऊन पडायचा, त्याला कधी आग लागायची, आजूबाजूच्या लोकांचं राहणीमान एकदम हे झालं. एवढं करोडोने लाखोने फ्लॅट्स असायचे, पण तिकडे येणारा स्मेल असायचा, रात्री अपरात्री तिकडे जाळलं जायचं, सर्व व्हायचं. पण डम्पिंग हा सोल्युशन नाही. ह्याच्या मागचं एकच सोल्युशन आहे की आपण काय करायला पाहिजे की ही जी कन्सेप्ट आहे ओला कचरा सुका कचऱ्याची, ह्याचं वर्गीकरण करणं फार गरजेचं आहे सर. आणि वर्गीकरण करणे फार इझी आहे. जर फार इझी म्हणजे ओला कचरा काय असतो की ते जास्त करून थोडा वेळ घेऊ शकतो का. ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण तुम्ही जर केलं एकदम ह्याच्यामध्ये काही एकदम हायटेक वगैरे काही नाही, काही इंजिनिअरिंग वगैरे काही नाही. आपल्या घरामध्ये तयार होणारा जो ओला कचरा असतो हा जास्त करून किचनमध्ये होतो. म्हणजे सकाळी चहाची बुक्कीपासून तर दुपारचं जेवणात राहिलेलं जेवण वगैरे हे सर्व जो भाग आहे, म्हणजे चहाची बुक्की असो ती तुम्ही ओला कचऱ्यामध्ये जातो. जेवण जे राहिलेलं जेवण असतं ते ओला कचऱ्यामध्ये जातं. फळ भाजीपाला वगैरे जे असतो त्याचा राहिला खराब झालेला भाग जो आपण टाकतो म्हणजे त्याचा तो भाग तो ओला कचऱ्यामध्ये जातो. तर हे ओला कचरा तुम्ही वेगळा करायला पाहिजे. सुका कचरा जो सुद्धा हा जास्त करून आपला किचनमध्ये न होता तो आपला हॉलमध्ये होत असतो. तो सुका कचरा हा वेगळा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये म्हटलेला प्लास्टिकच्या बॉटल्स आहे, काचेचे भांडी आहेत, नंतर फर्निचर्स आहेत, लेदरचे वस्तू आहेत, नंतर तुमचे शूज आहेत, कपडे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, नंतर फुट्टे आहेत, थर्माकोल्स वापरायचे ते असतील, हे सर्व सुक्या कचऱ्यामध्ये जातं. हे वेगळा भाग होतो, त्याला सेन आहे. ह्यांचं वर्गीकरण करायला पाहिजे सर. आणि हे वर्गीकरण तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा बायोमेडिकल वेस्ट. ह्याच्या बायोमेडिकल वेस्ट जे असतं ज्यामध्ये घरामध्ये जे आपलं कोण आजारी असलं तर कोणी इंजेक्शन्स वगैरे असतात, गोळ्या औषधं असतात, राहिलेल्या सिरीज असतात, सर्व असतात, लागलं असेल हे असेल बँडेज वगैरे ते असं वेगळे करायला पाहिजे. आणि सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे असतात ते तुम्हाला वेगळे करायला पाहिजे. जे आपण कुठेही टाकून देतो ते वेगळे करून द्यायला पाहिजे. हे ॲक्च्युली इन्सिडेंटमधून जाळलं जातं. आणि चौथा म्हणजे शाळावर वेगळं करायचं. ह्या कचऱ्याचं तुम्ही जर वेगळं वर्गीकरण केलं तर तुमचा घन कचरा व्यवस्था क्लिअर होतं सर. तुम्हाला हे करण्यामागचं कारण काय? ओला कचरा जो तुम्ही वेगळा करून तुमच्याकडे ग्रामपंचायत जी लोक कचरा उचलायला येणार आहेत या KDMC मध्ये जी लोक उचलायला येणार त्यांना तुम्ही दिलं तर त्याच्या मागून काय होतं, त्यातून तुमच्या खत निर्मिती होते, त्यातून तुम्ही बायोगॅस प्रकल्प तयार करू शकता. सुका कचरा जर तुम्ही बघितला तर बघा, कधी तुम्ही सकाळच्या वेळेला कुठे ऑफिसला जाताना शाळेत जाताना जी मुलं आपण बघतो की काय कोण ना कोण काहीतरी ती बाई वगैरे पाठीवरती एक पिशवी असते, हातात एक काठी असते की एक माणूस असतो, तो काहीतरी वेचत असतो. तो म्हणजे काय वेचतो तर त्यातल्या तर प्लास्टिकच्या बॉटल वेगळ्या काढतो, पुट्टे बाजूला काढतो, नंतर काचेच्या बॉटल्स बाजूला काढतो. हे करून काय करतात, लोखंड बाजूला काढतो, ते काय ते जाऊन विकतात, पैसे मिळतात. म्हणून हा जो कचरा सुका असतो हे जर आपण बाजूला एका गोणीमध्ये काढून ठेवलं रेग्युलरली, हा काय एवढा जास्त होत नाही. आणि त्या तुम्ही कुठेतरी त्या भंगारवाल्याला बोलवा त्याला दिलं तर तो ऍक्च्युली त्यामधून तुम्हाला पैसे मिळतात. म्हणजे हा घन कचरा नसून धन कचरा व्यवस्थापन आहे, तुम्हाला त्यातून पैसा मिळू शकतो. तिसरी गोष्ट, ह्या गोष्टी तुम्ही देता पैसा फुट्टा असतो. पूर्वीच्या वेळेला आपल्याला न्यूजपेपर आपण रद्दीमध्ये न दिलं की त्यातून 2 पैसे मिळायचे. तर ह्या गोष्टी तुम्ही वेगळ्या करायला पाहिजे. वेगळ्या केलं तर तुम्हाला पैसे मिळणार, धन मिळणार. तिसऱ्या ज्या गोष्टी असतात ह्या ज्या मी तुम्हाला म्हटलं ते बायोमेडिकल वेस्ट आहे, ते सॅनिटायझरला जातात. ते तुमचे इन्सिनेटर वगैरे जे असतात त्यांना तुम्ही जर जे ग्रामपंचायत लोक येणार त्यांना दिलं तर जाऊन ते जाळायलाच पाहिजे. तर असं तुम्ही जर वर्गीकरण केलं व्यवस्थित तर तुमचं शून्य कचरा मोहीम होऊन जाते आणि तुम्हाला काहीच करायचं का नाही. प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे, प्लास्टिकच्या बॉटलचा वापर कमी होता. प्लास्टिक सर्वात घातक आहे. इव्हन तुम्ही जो ओला कचरा पण जे तुम्ही त्या डब्यामध्ये देणार त्यात प्लास्टिक लावायला नाही पाहिजे. हल्ली ते बायोमेडिकल वेस्टच्या ब्लॅक कलरच्या पिशव्या आपण टाकतो आणि त्या टाकतो, ते नाही करायला पाहिजे सर. ते बायोमेडिकल वेस्ट असतं का त्याचं विघटन होत नाही, त्यामुळे तो ओलाच द्यायला. जसं तुम्ही त्याचा वेगळं करून द्याल तर तुमचं ते घनकचरा व्यवस्थित चांगल्या प्रकारे होईल आणि तुमच्या तिथेच तुम्ही करा. ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, काही नाही. मी तुम्हाला एकच सांगेल, माझी एक डेफिनेशन मी केली आहे. कुठे तुम्हाला बहीण आहे ना की तुमच्या हातामध्ये एखादा कचरा आला तर तुम्हाला कसं कळलं पाहिजे की हा ओला आहे की सुका आहे. त्यासाठी की एक डेफिनेशन अशी आहे की एखादा कचरा तुमच्या हातात आहे की तुम्ही बघितलेला तो, तर जे निसर्ग निर्मित आहे तुमच्याकडे आलाय तर तो झाला तुमचा ओला कचरा. आणि जो मानव निर्मित आहे
आणि त्याचा जर कचरा असेल तो हा जर तुमचा सुका सुका कचरा. कचरा. हे जर तुम्ही गेला की हे वेगळं करून द्या तुमचं सोप्या पद्धतीने अगदी सर सांगितलं. बस एकदम इझी वे. निसर्ग निर्मित असेल आणि तुमच्याकडे काही असो मध्ये ते निसर्ग निर्मित आहे त्याचा कचरा झाला असेल तर हा तुमचा झाला ओला कचरा. आणि जे मानव निर्मित आहे मग त्यांनी काही मानवाने तयार केलेला असो फर्निचर तो झाला तुमचा सुका कचरा. हे डिव्हिजन तुम्ही केलं सर तर तुमचं घनकचरा व्यवस्थापन होते आणि खूप चांगल्या प्रकारे करता येईल. आणि सर्व ग्रामपंचायत असो केडीएमसी असो आपल्या सोसायटीज असो आपण ते चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करू शकतो सर. सर तुमच्या नोकरीशी रिलेटेड एक प्रश्न आहे. आमचे जे जोडीदार RJ सागर यांनी एक प्रश्न मला आता दाखवला की सर उद्या जागतिक हवामान दिवस आहे. हां तर ह्या सध्याच्या चालू असलेल्या घडामोडीबद्दल काय म्हणाल? सर ग्लोबल वॉर्मिंग तर सर्व ठिकाणी चालू आहे वर्ल्ड वाईड आहे. आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर फक्त प्रशासनामध्ये आता आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करत असताना की जे वातावरणामध्ये बदल होत आहे त्याला आपण पण तेवढेच जबाबदार आहोत ज्या पद्धतीने हे म्हटलं चाललंय. आता याच्यामध्ये आपण म्हणतो की झाडं लावायला पाहिजे. झाडं लावणं महत्वाचं नाही त्याला जगवणं पण फार महत्वाचं आहे. त्या गोष्टी आहे. आणि ज्यामध्ये हवामानामध्ये जे बदल होतात ना त्यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम चालतात. म्हणजे नुसतंच कंपन्यांना दोष देणं नाही त्यामध्ये आपण पण तेवढं जबाबदार राहतो सर. काही ठिकाणी व्हेकल पोल्युशन राहतं एअरमध्ये जातं. काही ठिकाणी मध्ये बांधकाम वगैरे काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं होत चाललेली आहे सर. झाडं कमी होत चालली त्याचं जे हे होतं त्यामुळे हे हवामानामध्ये बदल होत राहणार आहे. आणि त्यामुळे आपण पण आपला थोडं त्यामध्ये सहभाग असला पाहिजे की आपण आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो पर्यावरणाचं हे विचार करणं गरजेचं आहे सर. आणि हे जर आपण नाही केलं तर आपण पुढच्या पिढीला काहीच देऊ शकणार नाही. त्यामुळे आपण करताना सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. आणि हे जर सुरुवात जर आपण केली तर मग आपण दुसऱ्याला सांगू शकतो मी केलं तू कर रे. तुम्ही दुसऱ्याचा अवलंबून राहून का ते करत. म्हणजे मला एक आठवते की मी इंटरव्ह्यू घेण्याच्या म्हणजे ही मुलाखत घेण्याच्या आधी सरांचं वाक्य होतं की आधी मी करेन मग तुम्ही करा. आणि आताही सर तेच म्हणतात की आधी आपण स्वतः केलं पाहिजे मग तुम्ही त्याची पुनरावृत्ती करा. तर सर बराच वेळ झाला आहे तुमच्याशी गप्पा मारतोय आणि आमचे श्रोते खूप ऐकण्याचा प्रयत्नात आहेत की अजून काय काय आम्ही ऐकू शकतो. कारण की एवढी महाआयामी व्यक्ती आमच्यासमोर आलेली आहे की प्रश्नांची सरबत्ती काय संपणार नाही. पण जर आज आपण वेळ काढून आलेला आहात अगदी तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून या सुरादेश FM 89.6 FMला तुम्ही वेळ दिला आहात. आणि आमचा आनंदाचा क्षण की आज जी व्यक्ती आलेली आहे जी प्रदूषण नियंत्रण कक्षाची मुंबई महाराष्ट्र सगळं समूह त्या बॉडीवरती वरच्या याच्यावरती HOD म्हणून काम करते. आणि उद्या जागतिक हवामान दिवस आहे त्यानिमित्ताने सर एक लोकांना 2 शब्द काही संदेश आणि शुभेच्छा आपण द्याव्या. उद्या जागतिक हवामान दिवस आहे. या हवामान दिवसाच्या माध्यमातून की मी मगाशी म्हटलं की ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे सर्व ठिकाणी सर्व प्रकारे हवामानाच्या बाबतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे. पण ते प्रदूषण होत असताना जे प्रदूषण होतं त्याला फक्त हवामानामध्ये कोण करते त्याला जबाबदार पण आपणच आहोत. आणि त्यामुळे आपली पण तेवढी जबाबदारी आहे की त्या प्रदूषण कमी करणे गरजेचं आहे. जे काही नॉर्म्स शासनाने ठरवून दिलेले आहेत किंवा काही डायरेक्शन्स असतात त्याप्रमाणे मग इंडस्ट्रीचा भाग असेल काही एअर पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन्स असेल बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भामध्ये असेल काही असेल त्या नॉर्म्सप्रमाणे काम करणे गरजेचं आहे. सेकंडली प्रदूषण थांबवण्यासाठी जे नॉर्म्सप्रमाणे काम करत असताना त्याचं संवर्धन पण करणे गरजेचं आहे की जे संवर्धन पर्यावरणाचं तुम्ही जर संवर्धन केलं तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकू. हे त्यामागचं मेन उद्देश आहे. हा प्रगती असली पाहिजे विकास व्हायला पाहिजे पण ते विकास आणि प्रगतीबरोबर आपल्याला हातात मेळ घालून पर्यावरणाचं पण संतुलन राखणं पर्यावरणाचं संवर्धन करणे आणि ते पुढच्या पिढीला देणे हे पण फार गरजेचं राहणार आहे सर. खूप खूप धन्यवाद सर. थोडक्यात असं म्हणायला झालं तर झाडे लावा झाडे जगवा आणि ती वाचवा हा उद्देश. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण एवढंच म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा पण तुमच्याकडनं एक गोष्ट नक्की शिकायला मिळेल की झाडे वाचवा. हे वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. हे वाचवल्यानंतर ही जी काही हवामानाची किंवा असं काही जे प्रदूषण नियंत्रण वगैरे याचा काही जास्त आपल्यावर भार पडणार नाही. तर आपण ऐकत होतात डॉक्टर प्रमोद नांदगावकर सरांना. नांदगावकर सर खूप खूप आभारी आहे तुमचा या रेडिओ 89.6 FMला तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि मी मगासपासून तुमच्याशी एकच गोष्ट बोलतो की वेळ दिलाय कारण की ही अशी व्यक्ती आहे
की ज्या व्यक्तीने एकच व्यक्ती पण अनेक कामं आहेत, नुसतं समाजसेवा नाही तर त्या समाजसेवेला धरून अनेक असे छोटे छोटे पैलू आहेत. त्या एवढ्या सगळ्या गोतावळ्यामध्ये येतात. त्यांची फॅमिली, त्याच्यानंतर मग त्यांचं कलाधारा, गंधर्व कलाधारा, त्यांचं सामाजिक संस्था, या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या व्यक्तीने आज आपल्या 89.6 सुरादेशला वेळ दिला. सर खूप धन्यवाद, खूप आभारी आहे सर. मी पण खूप आभारी आहे की आपण मला इकडे बोलवलात आणि मी माझे विचार इथे प्रकट करू शकलो, की लोकांपर्यंत जातील हे विचार. आणि हेच इंटरॅक्शन्स होणे फार गरजेचं आहे. आणि त्यातून जे काही माझ्याकडनं करता आलं मी माझ्या लोकांसाठी ते करत आलेलो आहे आणि करत राहणार आहे. आणि सुराधीश यांनी इकडे मला बोलून त्यांनी माझ्याबद्दल 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. नक्कीच आमचे श्रोते ऐकल्यानंतर तुम्हाला संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न करतील, कारण की कसं आहे, जर सामाजिक व्यक्ती जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मवर येते तर ती आपल्याला ही व्यक्ती कशा पद्धतीने मदत करू शकेल किंवा काय, आधीच तुम्हाला तो त्राण आहे, हा त्रास अजून आमच्याकडनं वाढेल असं आम्हाला वाटतंय. तर ह्या त्रासाबद्दल पण आम्ही तुमचे आभारी आहोत, आधीच सांगून ठेवतो. खूप धन्यवाद सर, आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. त्रास वगैरे काही नाही सर, हक्काने तुम्ही मला सांगा, माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी नक्की मी करत राहील भविष्यामध्ये सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण ऐकत होतात डॉक्टर प्रमोद नांदगावकर यांना रेडिओ सुरादेश 89.6 FM मध्ये. धन्यवाद.